नारायण राणे यांच्या संदर्भातली बातमी आहे। नारायण राणे यांच्या खासदारकीला ठाकरे गटानं आव्हान दिलंय। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मतदारांना धमकावून राणेंनी विजय मिळवल्याचा आरोप सुद्धा या याचिकेतून करण्यात आलाय। तर राणेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव केलाय। नारायण राणेंचा तब्बल 47,858 मतांनी विजय झालाय। मात्र राणेंचा हा विजय कपट नीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे। नारायण राणे यांच्या संदर्भातली बातमी आहे। नारायण राणे यांच्या खासदारकीला ठाकरे गटानं आव्हान दिलंय। ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। मतदारांना धमकावून राणेंनी विजय मिळवल्याचा आरोप सुद्धा या याचिकेतून करण्यात आलाय। तर राणेंनी लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव केलाय। नारायण राणेंचा तब्बल 47,858 मतांनी विजय झालाय। मात्र राणेंचा हा विजय कपट नीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊतांनी केला आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।